नमस्कार माझ्या सर्व लाडके ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे। आज होती पौर्णिमा आणि पौर्णिमेला म्हणजेच मला सत्यनारायण करायचा होता। तर तुम्हाला माहिती असेल तर जॉबसाठी मी बाहेरगावी राहतो आणि बाहेरगावी म्हणजे जॉबसोबतच मी स्वामी सेवा देखील करतो। म्हणजेच मला जशी शक्य होईल तर तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही बघत असाल तर जे माझं देवघर आहे म्हणजेच मी स्वामींची सेवा करण्यासाठी असं छोटंसं देवघर मी तयार केलेलं आहे, जेणेकरून माझ्या हातून त्यांची सेवा घडते आणि ते म्हणजेच आपल्याकडून सेवा करून घेतात। आज पौर्णिमा देखील होती आणि खूप दिवसांपासून मला वाटायचं की आपण सत्यनारायण चालू करावे। तर आजचा जो पौर्णिमा होती तर तेव्हापासून मी आता सत्यनारायण चालू करणार आहे। सत्यनारायणाचा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल, म्हणजेच आपण पूजेची मांडणी कशा प्रकारे करावी किंवा पूजेला कोणकोणते साहित्य लागणार आहे तर या सर्व साहित्याची किंवा पूजेची मांडणीचा संपूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला उद्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेलच। आणि जर तुम्ही म्हणजेच पूजेचे फोटो बघितले नसेल तर नक्की बघा, आपल्या इंस्टाच्या पेजला मी अपलोड केलेले आहेत आणि आपल्या यूट्यूबला पोस्ट देखील मी केलेले आहेत। जर तुम्ही ते बघितलं नसेल तर नक्की आवर्जून बघा, जेणेकरून तुम्ही देखील तशा प्रकारे जी सेवा आहे तर ती करू शकता। तर एकदम साधी आणि सोपी पूजेची मांडणी आहे, जास्त आपल्याला काही लागत नाही। पण म्हणजेच मी आता पहिल्यांदा सत्यनारायण करणार होतो त्यामुळे थोडीशी एक्साइटमेंट होती, कारण जेव्हाही आपण कोणती नवीन पूजा करतो तर तेव्हा आपल्याला थोडीशी कुतूहलता असतेच त्या सेवेबाबत, कारण पूजा कशी होईल किंवा मांडणी कशा प्रकारे होईल तर आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। सुरुवातीला तुम्ही बघत असाल तर म्हणजेच मी जे सर्व काही पूजेची भांडी होती लागणारी तर ती सर्व मी क्लीन करून घेतली, कारण जेव्हाही मी कोणतीही पूजा करतो तर तेव्हा जी काही पूजेची भांडी असतात तर ती सर्व मी क्लीन करून घेतो आणि त्यानंतर पूजेला मी सुरुवात करत असतो। आणि जी आजची स्वामी सेवा होती तर ती देखील आता पटपट होत होती। त्याचबरोबर जी काही फुलं लागणार होती आजच्या पूजेसाठी तर ती देखील मी आज भरपूर म्हणजेच आणली होती, कारण मी मार्केटमध्ये गेलो होतो। म्हणजेच जर तुम्हाला माहिती असेल तर मी पोस्टाच्या जॉबवरती आहे, त्यामुळे म्हणजेच मी खेडेगावामध्ये राहतो आणि जी काही म्हणजेच पूजेच्या फुलं लागतात तर ती मला इथे मिळून जातात। पण जेव्हाही आपण अशा प्रकारची कोणती मोठी पूजा करतो तर तेव्हा आपल्याला जास्त प्रमाणात फुले लागतात, त्यामुळे म्हणजेच मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो तर तिथूनच जे काही फुले होती तर ते मी घेऊन आलो होतो। त्याचबरोबर जो आपला सत्यनारायण भगवानाचा फोटो आहे तर तो देखील मी तिथूनच आणला होता, तो देखील तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, कारण या व्हिडिओ म्हणजेच मध्ये मला तुम्हाला दाखवणं शक्य झालं नाही। त्याचबरोबर जी श्री बाळकृष्णांची मूर्ती आहे तर ती देखील मला या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करता आली नाही। पण जी घंटी होती तर घंटी देखील मी विकत घेतली होती आणि जी बाळकृष्णांची मूर्ती होती तर ही देखील मी विकत घेतली होती। खूप दिवसांपासून म्हणजेच माझा विचार चालू होता बाळकृष्णांची मूर्ती घेण्याचा। त्याचबरोबर जी घंटी आहे तर ही देखील म्हणजेच मला घ्यायची होती, कारण जेव्हाही आपण देवपूजा करतो तर सुरुवातीला आपण घंटी वाजवायची असते आणि त्यानंतर आपण जी आपली देवपूजा आहे तर ती करायची असते। आणि म्हणजेच जास्त काही मी पूजेचं साहित्य आणलेलं नाही, तुम्ही बघू शकता जे काही माझे व्हिडिओ असतात तर तुम्हाला त्यामध्ये म्हणजेच मोजकंच पूजेचं साहित्य दिसत असते। जेवढं साहित्य म्हणजेच मी पूजेमध्ये यूज करतो तर ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करत असतो की मी कोणतं साहित्य कुठून घेतलं। आणि त्याचबरोबर तुम्ही बघत असाल तर जे काही आता फुलांचे हार वगैरे होते तर हे काल रात्रीच मी सर्व तयारी करून ठेवली होती, कारण जेव्हाही आपण अशा प्रकारच्या कोणत्याही मोठ्या पूजा करतो तर सुरुवातीपासून जर तुम्ही तयारी करून ठेवली तर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही पूजा करण्यासाठी। आणि आता सत्यनारायणची पूजा देखील मला करायची होती, त्याचबरोबर आज पौर्णिमा देखील होती आणि फुलं देखील मला बरीचशी मिळून गेली होती मार्केटमध्ये, त्यामुळे जे काही फुलांचे हार होते तर हे सर्व मी रात्रीच तयार करून ठेवले होते। त्याचबरोबर जे आपल्याला म्हणजेच वस्त्र लागतात किंवा जे काही पूजेचं ऑदर साहित्य होतं तर हे सर्व साहित्य म्हणजेच मी एकत्रित करून घेतलं होतं। नंतर सकाळी म्हणजेच आपली धावपळ होत नाही, फक्त जी भांडी होती पूजेची तर तीच क्लीन करायची मी ठेवली होती। बाकीचं सर्व जे म्हणजेच नियोजन आहे तर ते मी संध्याकाळीच करून घेतलं होतं। जी काही आता तुम्ही पूजेमध्ये मी हार देखील आता फोटोंना घातली तर ही छोटी हार किंवा मोठी हार देखील मी संध्याकाळीच बनवून ठेवली होती। आज पौर्णिमा देखील होती आणि त्याचबरोबर रविवार देखील होता, त्यामुळे ऑफिसला सुट्टीच होती, त्यामुळे जी पूजा आहे तर ती माझी व्यवस्थित झाली आणि शांतपणे झाली। नाहीतर ज्या दिवशी ऑफिसला जावं लागतं तर त्या दिवशी म्हणजेच मी सकाळी लवकरच पूजा करून घेतो आणि त्यानंतर मी माझ्या ऑफिसला जात असतो, कारण जेव्हाही मला कोणतीही पूजा करायची असते तर तेव्हा मी सकाळी लवकर उठतो आणि त्यानंतर जी पूजा आहे तर ती आवरून त्यानंतर मी ऑफिसला जात असतो। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजची जी आता स्वामी सेवा आहे तर ती आता माझी करणं चालू होती, कारण स्वामी सेवा झाल्यानंतरच मी जी पूजा मांडणी आहे तर तिला मी सुरुवात करणार होतो। त्यामुळे सुरुवातीला मी इथे स्वामी सेवा जी आहे तर ती करून घेतली होती आणि सत्यनारायणच्या पूजेसाठीच खास करून जो सत्यनारायण भगवंतांचा फोटो आहे तर हा मी विकत घेतला होता आणि जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तर ती देखील मी विकत घेतली होती। जर तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्तीच्या जागी सुपारी देखील ठेवू शकता, पण मला बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची होती, कारण खूप दिवस झाले माझी इच्छा देखील होती बाळकृष्णांची मूर्ती घेण्यासाठी, पण जशी मला मूर्ती हवी होती तर तशी मला मिळत नव्हती, त्यामुळे थोडंसं मी थांबलो होतो। आणि यानंतर आता म्हणजे जशी मला मूर्ती हवी होती तर तशी मला मिळून गेली, त्यामुळे लगेचच मी ती घेऊन टाकली
पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मूर्ती कशा प्रकारे आहे आणि मूर्तीची जी वर्किंग आहे मूर्तीवरचं तर हे देखील खूप छान आहे. जर तुम्ही फोटो बघितले असतील तर त्यामध्ये मूर्ती दिसत आहे तर ते तुम्ही बघू शकता. तर मूर्तीवरचं जी फिनिशिंग आहे तर ते देखील खूप छान प्रकारे गेलेलं आहे. आणि जी घंटी आता मी पूजेमध्ये इथे ठेवलेली आहे तर ही घंटी देखील म्हणजेच मी विकत घेतली होती. तर याच्यावरती म्हणजेच वरती गरुड देखील आहे. सुरुवातीला जी स्वामींची सेवा आहे तर ती आता माझी चालूच होती. त्याचबरोबर स्वामींना देखील मी आज छान प्रकारचे जे तांबड्या कलरचे वस्त्र होते तर ते मी स्वामींना परिधान केले होते. त्याचबरोबर जो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो आहे तर याला देखील मी स्वच्छ पुसून घेतले. त्यांना देखील मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं. त्याचबरोबर जे हार मी तयार केले होते तर ते मी फोटोंना घालून घेतले. त्याचबरोबर जो महाराजांचा फोटो आहे तर महाराजांना फोटोला देखील मी हळदी कुंकू म्हणजेच जे अष्टगंध आहे तर ते लावून घेतलं. त्यानंतर महाराजांच्या फोटोंना देखील मी म्हणजेच हार अर्पण करून घेतला. त्याचबरोबर आपल्याला महाराजांचा फोटो देखील आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ठेवू शकतो, पण मी देवघरामध्येच ठेवलेला आहे. मी जो फोटो आहे तर तो तिकडे ठेवला नव्हता.